नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सावंत पाटील, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा. मागच्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण पाहिलं की संस्थात्मक वित्त व्यवस्थापनेच्या संदर्भातील प्रस्तावना, अर्थ, व्याख्या आणि त्याचबरोबर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे आधार असलेले दोन घटक जे की आहेत वित्तीय निश्चितीचा निर्णय आणि वित्तीय गुंतवणुकीचा निर्णय यांचा अभ्यास आपण केला. आजच्या या व्हिडिओ क्लासमध्ये आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व पाहणार आहोत. व्यावसायिक संस्थेच्या कार्यात्मक व्यवस्थापनेत उत्पादन, वित्त, विपणन तसेच कर्मचाऱ्यांच्या कृती या सर्वांना खूप महत्त्व आहे. पण या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व हे वित्तीय कामकाजाला दिले जाते. म्हणून आज आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व जाणून घेणार आहोत. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व संदर्भातली डायग्राम आपल्या समोर आहे. त्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की एकूण 10 महत्त्व या ठिकाणी संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे दाखविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिलं जे महत्त्व आहे ते निर्णय प्रक्रियेत मदत करणे, दुसरं आहे प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे, तिसरं संशोधन व विकास कार्यात मदत करणे, चौथं जे आहे व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करणे, पाचवं जे महत्त्व आहे ते विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधणे, त्याचबरोबर विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देणे, त्यानंतर व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे, आठवं जो महत्त्व आहे ते जुन्या मालमत्ता बदलणे आणि त्यापुढील लाभांश व व्याज देण्यासाठी मदत करणे, आणि 10वं जे महत्त्व आहे विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करणे. या महत्त्वासंदर्भ प्रत्येक महत्त्वाची आता आपण सविस्तर माहिती मिळूया. त्यामध्ये जे पहिलं महत्त्व आहे ते आहे निर्णय प्रक्रियेत मदत करणे. व्यावसायिक संस्थेचे बहुतेक सर्व निर्णय हे निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. निधी हा प्रत्येक व्यवसायाचा केंद्रबिंदू मानला जातो. व्यवसायाची प्रत्येक क्रिया ही निधीच्या अवतीभोवती फिरत असते. व्यवसायातील कोणतेही कार्य निधीशिवाय स्वतंत्रपणे पार पाडता येत नाही. व्यवसायामधील प्रत्येक निर्णय नफ्यावरील परिणाम नजरेसमोर ठेवून घ्यावा लागतो. समोर निरनिराळे पर्याय उपलब्ध असतात. जो पर्याय कमाल नफा मिळवून देईल अशाच पर्यायाचा व्यवस्थापन स्वीकार करते. जो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असेल त्याच प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला जातो. हे पहिलं महत्त्व आहे. आता आपण दुसरं महत्त्व पाहू. प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. जेव्हा एखाद्या व्यावसायिक संस्था नवीन उपक्रमात पाऊल टाकते तेव्हा तिला भांडवल उभारणी करणे आवश्यक असते व हे भांडवल उभारण्यासाठी व्यावसायिक संस्था समभाग म्हणजे समहक्क भाग, त्यानंतर कर्ज रोखे, बंधपत्रे यांची विक्री करतात किंवा बँकेची कर्जे घेतात. नव्याने स्थापित होणाऱ्या व्यावसायिक संस्था ह्या मालकीच्या भांडवलाचा म्हणजेच समहक्क भागांची विक्री करून भांडवल उभारणी करतात.
व नंतरच्या कालावधीमध्ये व्यवसाय सुस्थापित होतो तेव्हा ते अनेक वेगवेगळ्या पर्यायी मार्गाचा अवलंब करतात, जसे की कर्जरोखे आहेत, बंधपत्रे आहेत, संस्थेची कर्जे, बँकांची कर्जे, या मार्गाने भांडवल उभारणी करतात. मुळात काय माहिती आहे का, ज्या नव्याने स्थापित होणाऱ्या कंपन्या असतात त्या कंपन्या जोखीम स्वीकारू शकत नाही आणि त्याकरिता त्यांना मालकीचं भांडवल हेच खूप उपयुक्त असतं. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जेव्हा कंपन्या सुस्थापित होतात, प्रगतीपथावर असतात किंवा वृद्धी करत असतात, ज्यांचं EPS अर्निंग पर शेअर्स प्रत्येक भागावरील कमाई ही स्थिर आहे किंवा वाढीव स्वरूपाची आहे, अशा कंपन्या नंतर वेगवेगळ्या भांडवल उभारणीचे पर्याय निवडतात. त्यानंतर आपण तिसरं महत्त्व पाहू, संशोधन विकास कार्यात मदत. व्यावसायिक प्रकल्पासाठी संशोधन विकास व तपशीलवार शोधकार्य हाती घ्यावे लागते. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्याची तांत्रिक बाजू सविस्तरपणे जाणून घेणे आवश्यक असते. आपण काय असं करू शकत नाही किंवा आपण असं काही ठरवत नाही की आपल्याला हा व्यवसाय करायचा आहे म्हटल्यानंतर आपण तात्काळ तो व्यवसाय काही चालू करत नाही. त्या व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती, त्या व्यवसायाबद्दलचा संपूर्ण तपशील, त्या व्यवसायाबद्दलचं संपूर्ण शोधकार्य झाल्यानंतरच आपण तो व्यवसाय स्थापित करण्याची प्रक्रियेकडे पुढे वाटचाल करतो. या संशोधन प्रक्रियेला बराच कालावधी लागतो व संशोधनाच्या या कालावधीमध्ये सतत निधी उपलब्ध करून द्यावा लागतो. यासाठी अविरत अशा आर्थिक आधाराची आवश्यकता असते. जुन्या उत्पादित वस्तूंची श्रेणी सुधारून, जसे की आपण या ठिकाणी एक मोटारसायकलची कंपनी घेऊ, त्यामध्ये आपण हिरो, सगळ्यांच्या परिचयाची जी आहे ती हिरो कंपनी घेऊ. या ठिकाणी त्यांचे उत्पादन स्प्लेंडर ही गाडी आहे. कालमानानुसार म्हणा किंवा ग्राहकांच्या बदलत्या गरजानुसार म्हणा किंवा स्पर्धेमध्ये टिकून अविरत नफा कमविण्यासाठी म्हणा या कंपनीच्या गाडीमध्ये निरंतर बदल करण्यात आलेले आहेत. जसे की आपण सुरुवातीला पाहिलं की फक्त ती स्प्लेंडर या नावाने बाजारपेठेमध्ये आली होती, त्यानंतर स्प्लेंडर प्लस या नावाने आली, त्यानंतर कालमानानुसार स्प्लेंडर प्लस प्रो आली, नंतर सुपर स्प्लेंडर आली. असे जे बदल असतात हे बदल कार्यानंतरच त्यांना करता येतात आणि ग्राहकांच्या गरजा, बाजारपेठेचा अभ्यास, सर्वेक्षण या गोष्टी केल्यानंतरच त्यांना या ठिकाणी तसे बदल किंवा नाविन्य त्या वस्तूंमध्ये आणता येतं आणि यासाठी संशोधन कार्य करावं लागतं आणि संशोधन कार्यासाठी निधी हा सतत उपलब्ध करून द्यावा लागतो. व्यावसायिक संस्था हे संशोधन निरंतर करावे लागते. नवीन वस्तूंचे उत्पादन विकसित करून ग्राहकांना आकर्षित करावे लागते. अशा कामासाठी कंपनीला बाजार सर्वेक्षण करण्याकरिता तसेच बाजाराचे विश्लेषण करण्याकरिता व्यक्ती नेमाव्या लागतात. अशा कारणासाठी आर्थिक आधाराची गरज या ठिकाणी असते. म्हणून या संस्थात्मक वित्त व्यवस्थेच्या महत्त्वामध्ये संशोधन व विकास कार्यास महत्त्व देण्यात आलेलं आहे. पुढचं जे महत्त्व आहे 4थ्या क्रमांकाचं, व्यवसाय सुरळीत चालविण्यास मदत. व्यवसायामध्ये
निधीचा ओघ जर सुरळीत असेल तरच कर्मचाऱ्यांचे पगार आपल्याला वेळेत देता येतात, ही एक बाब आहे. त्याचबरोबर जर निधीचा ओघ किंवा निधी जर व्यवस्थित प्राप्त होत असेल, नफा हा क्रमप्राप्त होत असेल व्यवसायामध्ये, आणि विविध स्रोत जर निधी मिळविण्याचे जर त्या ठिकाणी जर पर्याय किंवा स्रोत जर उपलब्ध असतील, तरच आपण कर्जाऊ रकमेची परतफेड वेळेत करू. कच्च्या मालाची जेव्हा आपल्याला गरज भासेल तेव्हा ते आपण विकत घेता येईल. उत्पादित वस्तूंचे विक्री संवर्धन. आता वस्तू उत्पादित केल्या म्हणजे आपल्याला त्या वस्तू विकल्या जातील का, तर त्याचं प्रमोशन सुद्धा करावं लागेल, ज्याला आपण विक्री संवर्धन, सेल्स प्रमोशन असे म्हणतो. ते करण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी भांडवलाची आवश्यकता भासते. तसेच नवीन वस्तू उत्पादन बाजारात आणण्यासाठी याची मदत होते. हे सर्व काही तेव्हाच शक्य आहे जेव्हा व्यावसायिक संस्थांमध्ये निधीचे व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने केले जाते. त्यानंतरचं महत्व आहे विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधणे. संस्थात्मक वित्त व्यवस्था संस्थेतील सर्व कार्यांवर नियंत्रण तसेच समन्वय ठेवण्याचे महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. मानवी शरीरात जसे रक्ताभिसरण महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये वित्ताभिसरणाला तेवढंच महत्त्व देण्यात आलेलं आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की वित्त हाच केंद्रबिंदू त्या ठिकाणी मानण्यात आलेला आहे, आणि वित्ताशिवाय व्यवसायामध्ये कुठलीही कृती पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी वित्त व्यवस्थापकाला प्रत्येक विभागाशी, घटकाशी, मग ते अंतर्गत घटक असतील किंवा बाह्य घटक असतील, प्रत्येक घटकाशी समन्वय साधावा लागतो, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवावं लागतं. ते म्हणतात ना, अर्थ सचिव, हे संस्कृत वचन आहे. म्हणजेच काय, तर वित्त हा सर्वांवर नियंत्रण करणारा सर्वोच्च घटक आहे. वित्त विभाग पुरेशा भांडवलाचा पुरवठा करू शकत नाही असा विचार करणे सुद्धा कठीण आहे. कारण जर वित्त विभागाने कच्च्या मालाच्या खरेदीसाठी आवश्यक निधी पुरवठा न केल्यास आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत चालविण्यासाठी लागणारा आर्थिक गरजांची पूर्तता न केल्यास उत्पादन विभागाचे काम चालविणे खूप कठीण होईल. आता उत्पादन विभागाचे कामच जर चालविणे कठीण झालं तर उत्पादन होणार नाही तर बाजारपेठेमध्ये त्याची विक्री होणार नाही तर निश्चितच आपण नफा प्राप्त करू शकणार नाही, आणि नफा जर प्राप्त आपल्याला होऊ शकत नसेल तर मग अनेक अडचणी व्यवसायामध्ये येऊ शकतात. जसे की जर आपण भागधारकांना लाभांश देणे थांबू शकेल, त्याचबरोबर कर्जरोखेधारकांच्या व्याजाची परतफेड होऊ शकणार नाही, त्याचबरोबर कंपनीने इतर मार्गाने जे भांडवल गोळा केलेलं असतं ते देऊ शकणार नाही, कर्मचाऱ्यांची पगार देऊ शकणार नाही, आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर व्यवसाय आपल्याला त्या ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर दिसून येईल. याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होईल. विक्रीचे, कंपनीचे उत्पन्न, गुंतवणुकीचा दर या सगळ्यांवर याचा परिणाम होईल. म्हणूनच प्रत्येक विभागाची कार्यक्षमता प्रभावी आर्थिक व्यवस्थापनावर अवलंबून असते. पुढचं जे महत्व आहे ते विस्तार व विविधीकरणास प्रोत्साहन देते. आता हा जो काळ आहे विस्तार आणि विविधीकरणाचा, हा सुरुवातीचा काळ नसतो व्यावसायिक संस्थांचा, तर तो मध्यंतरीच्या कालावधीमध्ये विस्तार व विविधीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी व विविधीकरणासाठी आधुनिक यंत्रसामग्रीची व आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. एकतर सध्या कसं आहे, स्पर्धेचं युग आहे, आणि स्पर्धेच्या युगामध्ये आधुनिक बाबींशी जर आपण निगडीत नाही राहिलो तर निश्चितच आपण या स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकणार नाही.
त्यामुळं आधुनिक यंत्रसामुग्रीची व आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता या ठिकाणी असते. संस्थात्मक वित्त व्यवस्था आधुनिक यंत्रसामग्री तसेच आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध करून देते. म्हणूनच कंपन्याच्या विस्तारीकरणासाठी तसेच विविधीकरणासाठी वित्त हे अनिवार्य असते. पुढचं जे महत्व आहे, व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे. व्यावसायिक संस्थेमध्ये विविध प्रकारच्या जोखीम हाताळाव्या लागतात, जसे की विक्रीत घट असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे होणारा तोटा असेल किंवा कामगाराच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे होणारा तोटा असेल. अशा प्रकारच्या अनेक जोखीम हाताळण्यासाठी कंपनीला वित्त व्यवस्थापनाची गरज असते. त्यानंतर पुढचं जे महत्व आहे, जुन्या मालमत्ता बदलणे. एकतर आपल्याला माहित आहे की स्पर्धेच्या युगामध्ये कालबाह्य झालेल्या किंवा पारंपरिक यंत्रसंच व यंत्रसामग्री बदलाव्या लागतात आणि त्याचबरोबर आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी व्यावसायिक संस्थेला निधीची आवश्यकता असते आणि वित्त व्यवस्थापन करते वेळेस अशा जुन्या झालेल्या बाबी बदलण्यासाठी व स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आणि त्याचबरोबर एकंदरीत संस्थेची प्रगती साध्य करण्यासाठी अशा वेळेस निधी पुरवावा लागतो. नंतर आहे लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करते. भागधारकांना लाभांश तसेच कर्ज रोखे धारक व बँकांना व्याज देण्यासाठी वित्त व्यवस्था आवश्यक आहे. आता लाभांश म्हणजे काय, तर भागांवरील गुंतवणुकीवर भागधारकांना दिला जाणारा मोबदला म्हणजे लाभांश. भागधारक व्यावसायिक संस्थांमध्ये गुंतवणूक का करतात, तर त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर किमान परतावा तरी त्यांना मिळायला पाहिजे या अपेक्षेने ते त्या ठिकाणी गुंतवणूक करतात. आणि हे किमान परतावा व्यावसायिक संस्था तेव्हाच देऊ शकते ज्या व्यावसायिक संस्थेचे वित्त व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने चालविले जाते. ज्या संस्थांमध्ये वित्त व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे केले जात त्याच संस्थांचा नफा हा अधिकतम होत जातो व गुंतवणूकदारांना त्यांचा परतावाही देता येतो. आणि शेवटचं जे महत्व आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचं, ते विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करते. यामध्ये आयकर आहे, वस्तू व सेवा कर आहे, ज्याला आपण वस्तू व सेवा कर म्हणजे GST म्हणतो. तसेच नोंदणी अधिकाऱ्याला अदा करावयाचे शुल्क ज्याला आपण नोंदणी शुल्क असे संबोधतो. अशा प्रकारचे कर व आकार भरण्यासाठी संस्थात्मक वित्त व्यवस्था मदत करते. वरील मुद्द्यांवरून संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व स्पष्ट होते. अशा प्रकारे संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेच्या विविध कार्यांमध्ये ती मदत करत असते. तर हे आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व आणि त्या संदर्भातील या बाबी आपण या ठिकाणी पाहिल्या. तर आज आपण इथे थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.